त्यांची हत्या होऊन जवळजवळ 15 दिवसाच्या पुढचा काळ या ठिकाणी लोटलेला आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आपल्या या केस तालुक्यातच नाही, बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे। त्याच अनुषंगाने मागच्या 15-20 दिवसापासून आपल्या ह्या भागातील महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा अतिशय तापलेलं आहे। त्याच अनुषंगानं त्याची ज्या मारेकरीने हत्या केली त्यांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी CID असेल, SIT असेल, अशा वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था या ठिकाणी शासनाने नेमलेल्या आहेत। आजची मीटिंग या ठिकाणी फक्त एवढ्यासाठीच या ठिकाणी बोलवली आहे की उद्याच्या 28 तारखेला बीड येथे सर्व पक्षीय या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या केजमधील केज तालुक्यातील धारूरच्या काही भागातील आज सगळ्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी तुम्ही खाली बसा, तुम्ही उठूच नका। कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन 28 तारखेच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय। याच्या नियोजनाची आज या ठिकाणी बैठक आहे। पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी आले, जेवढे कार्यकर्ते आपण फोन केले ते आलेले आहेत। आज लग्नाचा दिवस असल्यामुळे काही कार्यकर्ते आलेले नाही। आता बहुतांशी लोकांकडे गाड्या आहेत, त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये येताना जे काही कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी घेऊन यावं। ज्यांना कोणाला गाड्या नाही त्यांना सुद्धा आपण गाड्याची आपल्या मार्केट समितीच्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सोय त्या ठिकाणी करू। त्या ठिकाणी हे करीत असताना संतोष देशमुख हे गेल्या 15 वर्षापासून त्या गावामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। पहिल्यांदा ते उपसरपंच होते, नंतर त्यांच्या मंडळी सरपंच होत्या आणि कालच्या वेळेस ते स्वतः सरपंच होते। त्यांच्या मंडळी आपल्या मार्केट कमिटीच्या सदस्य सुद्धा होत्या। त्याच्यामुळं आजची ही मीटिंग तसं आम्ही सगळ्यांना फोनवरच सांगितलं होतं, परंतु या जिल्ह्याचं वातावरण बघता सगळेजण मीटिंग घ्यायला लागलेले होते। त्याच्यामुळे आपण सुद्धा या केज तालुक्यातील सर्व लोकांच्या मागणीनुसार ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। संतोष देशमुख हे 15 वर्षापासून राजकारण करीत असताना मागच्या 4-5 दिवसापूर्वी आम्ही रेस्ट हाऊसला सुद्धा या ठिकाणी बैठक घेतली की आपण सुद्धा पूर्ण फळाची पाकळी त्यांना मदत करून आपण सुद्धा त्यांना काहीतरी द्यावं, त्या माध्यमातून सुद्धा आजची ही बैठक या ठिकाणी आहे। आणि त्या अनुषंगानं ज्याला जेवढं शक्य आहे, ज्याला जेवढं वाटतंय तेवढं हे करू, त्यांना आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करू। आणि भाई असतील, असतील, पंचायत शेठ असतील किंवा आता सगळ्यांचीच नाव घेता येईल मामासाहेब, आम्ही सुद्धा 15 दिवसापासून ह्याच प्रक्रियेत आहेत। फक्त आम्ही पुढे येत नाही, कारण पुढे येणारे बाकी भरपूर लोक असल्यामुळं ते त्या ठिकाणी पुढे येत आहेत। परंतु मूळ आपल्या ह्या तालुक्याचा विषय असल्यामुळं त्या विषयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही किंवा जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत ते मारेकरी या ठिकाणी पकडत नाहीत तोपर्यंत हा लढा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत। ज्या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण ह्या ठिकाणी दिवसभर चौकामध्ये आंदोलन केलं। एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी
केस तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी रास्ता रोको झाला. म्हणजे लोकांच्या सुद्धा भावना ह्या तीव्र आहेत. काही लोक बोलून दाखवतात, काही लोक बोलून दाखवत नाही. परंतु आज या ठिकाणी आपल्याला परवाच्या सर्वपक्षीय मोर्चाला त्या ठिकाणी जायचंय. ही एक नंबर एक सूचना. आणि दुसरी, ज्यांना आपल्या पद्धतीनं आपापल्या गावामध्ये जी काही मदत करता येईल ती मदत सुद्धा गावामध्ये सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ती मदत सुद्धा त्या ठिकाणी करावी, ही एक सूचना त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो. आणि उद्याच्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सहभागी व्हावं. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी न भरून येणारी अशी त्यांच्या कुटुंबाची पोकळी या ठिकाणी निर्माण झाली आहे. परंतु न भरून येणारी गोष्ट सुद्धा, परंतु त्यांना पूर्ण फुलाची पाकळी, त्यांना काही आपल्याला जी काही आर्थिक मदत करता येईल ती आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी करू, एवढंच बोलतो. अजून काही आता परवा दिवशी घेतो पुन्हा